मी कन्सल्टंट ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन वेन्सर हॉस्पिटल पिंपळे निलख इथं काम करतो. बेसिकली आयडिओलॉजी चालू अशी झाली की मागच्या वर्षभर आम्हाला जवळपास आता 1000 दिवस झालेत या हॉस्पिटल आम्ही रन करतो आहे. याच्यामध्ये जेव्हा आम्ही आमचा डेटाबेस बघितला की ठीक आहे 1000 दिवस झालेत मान्य आहे, पण आता याच्या पुढे काय, याच्या पुढे आपण आता काहीतरी अजून वेगळं केलं पाहिजे. तर आम्ही जेव्हा आमचा डेटाबेस बघितला त्याच्यामध्ये एक अंदाज आला की साधारण 42% लोक हे जिरियाट्रिक पॉप्युलेशन मध्ये आहे, म्हणजे वय वर्ष 65च्या पुढे. आता जिरियाट्रिक पॉप्युलेशन मध्ये बरेचसे मल्टिपल अडचणी असतात, म्हणजे मोतीबिंदू आहे, त्याच्यामुळे दिसण्याचा त्रास, हड्डी नरम झालेली असते, फ्रॅक्चर्स होतात, गेट रिलेटेड प्रॉब्लेम, बॅलन्स रिलेटेड, त्यांचे इमोशनली जरा थोडंसं ते वीक झालेले असतात, सगळ्याच गोष्टी असतात. फायनान्शियली ते कोणावर तरी डिपेंडेबल असतात त्यांच्या सर्व ट्रीटमेंटसाठी. तर म्हणून वी डिसाइडेड की आपण काहीतरी जिरियाट्रिक पॉप्युलेशनच्या हिशोबाने, सर्व आपल्या आजी आजोबांच्या हिशोबाने काहीतरी प्रोग्राम लॉन्च केला पाहिजे. तर त्यासाठी आम्ही ग्रँड पॅरेंट केअर म्हणून प्रोग्राम लॉन्च करतोय. या प्रोग्रामला बेसिकली 3 वर्टिकल आहेत. एक वर्टिकल ज्याच्यामध्ये आम्ही वाजवी दरामध्ये काही ना काही त्यांचे ब्लड टेस्ट, त्यांची ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन, त्यांचे एक्स-रे जे काही नेसेसरी आहेत, असं साधारण पॅकेज आम्ही 2 तयार केलेले आहेत. त्या साधारण पॅकेजमध्ये आपण त्यांना ते इन्व्हेस्टिगेशन वगैरे करून देणार, ज्याच्यामध्ये ब्लड टेस्टच्या व्यतिरिक्त आपलं 2D इको, ट्रेडमिल टेस्ट वगैरे हे ते सगळे पण हळूहळू सगळे ते वाढत जाणार आहेत. दुसरा त्याच्यामध्ये एक वर्टिकल असणार आहे जे आपण त्याला वेन्सर दृष्टी इनिशिएटिव्ह म्हटलेलं आहे. दृष्टी म्हणजे सर्व जे अवॉइडेबल ब्लाइंडनेसचे कॉजेस आहेत, मोतीबिंदू झाला, काचबिंदू झाला, त्याला आपण मोतीबिंदूच्या सर्जरीज ज्या आहेत त्या फिक्स्ड अमाऊंट मध्ये आपण काही ना काही करून देणार. कारण आपण बघत असतो कॅटरॅक्टच्या सर्जरीची कॉस्ट ही तुम्ही चूज करत असलेल्या लेन्समुळे वाढली नाही पाहिजे. हॉस्पिटल लेन्सची जी काही कॉस्ट असणार, जी पेशंटच्या डोळ्यामध्ये जाणार आहे स्वतःच्या, त्यांनी ती चूज करावी. हॉस्पिटल विल इन्कर स्पेसिफिक अमाऊंट. हॉस्पिटलला त्याच्यामधून कुठलंही काहीही मार्जिन नाही पाहिजे आहे एक्स्ट्रा. त्यांना काहीच जास्त एक्स्ट्रा पैसे कमवायचे नाहीत. आम्ही सेम सर्जरी करणार आहोत तर हॉस्पिटल सेमच कॉस्ट घेईल. लेन्सची कॉस्ट जी पेशंट चूज करेल, तर त्याच्यासाठी पण आम्ही एक पॅकेज लॉन्च करणार आहे. त्याची पण माहिती तुम्हाला पुढच्या 2-4-5 दिवसामध्ये देऊच. आणि तिसरं त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह असणार आहे संवाद. संवादमध्ये म्हणजे बेसिकली आपण सगळ्यांशी बोलणार. कोणाशी बोलणार? आपण ग्रुप करणार आहोत 10 ते 15 वृद्ध लोकांचे, ज्यांना आपण ही मेंबरशिप देणार आहोत. ते सर्व लोक येतील, आपण ऍज अ राऊंड टेबल म्हणून सगळ्यांशी बोलणार. मग त्यांचे अगदी बेसिक प्रश्न असतील की घरामध्ये मी नमस्कार, मी डॉक्टर शरून शितोळे. मी एक कन्सल्टंट ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आय स्पेशलिस्ट आहे आणि मी वेन्सर हॉस्पिटल पिंपळे निलख इथली मॅनेजिंग डायरेक्टर पण आहे. हॉस्पिटल हे पिंपळे निलख मध्ये असलेलं एक 100 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तुम्ही म्हटला की 1000 दिवस तुमचे पूर्ण झाले, काय तुमचे इनिशिएटिव्ह होते आणि कसे हे 1000 दिवस तुमचे पूर्ण झाले आणि काय तुमच्या USP? 1000 दिवस आमचे पूर्ण झाले आहेत. आम्ही हॉस्पिटल जेव्हा चालू केलं, वेन्सर हॉस्पिटल चालू करण्यामागचं सगळ्यात प्रामुख्याने आमचं उद्देश होतं पेशंट केअर, अफोर्डेबल पेशंट केअर आणि गुड पेशंट केअर, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारच्या सुविधा, सगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक ट्रीटमेंट आणि सुविधा पेशंटला अफोर्डेबल कॉस्ट मध्ये देऊ शकू, अशा उद्देशाने हॉस्पिटल आम्ही चालू केलं.